तुम्हाला आठवत असेल दिल्ली युनिव्हर्सिटीचे माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा महाराष्ट्र पोलिसांनी थेट दिल्ली युनिव्हर्सिटीच्या कॅम्पमध्ये घुसून नक्षलवादाचा शहरी चेहरा म्हणून एवढंच नाही तर नक्षली चळवळीला दिशा देणाऱ्या सर्वोच्च नेतृत्वांपैकी एक असा आरोप करत जी.एन. साईबाबा यांना अटक केली होती। त्यानंतर डिजिटल पुराव्यांच्या आणि कागदपत्रांच्या आधारे गडचिरोली कोर्टाने साईबाबांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। पण ह्याच जी.एन. साईबाबांची बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नक्षल्यांची संबंध असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे। प्राध्यापक जी.एन. साईबाबा निर्दोष। शहरी नक्षलवाद प्रकरणात मोठा निर्णय। प्राध्यापक साईबाबांचे 5 सहकारीही निर्दोष। नागपूर खंडपीठाच्या निर्णयाने मोठी चर्चा। प्राध्यापक जी.एन. साईबाबा JNU मधल्या इंग्लिश विषयाचे प्राध्यापक, दिव्यांग मात्र प्रचंड प्रसिद्ध। 2013 सालपर्यंत प्राध्यापक म्हणून असलेली त्यांची ओळख गडचिरोली पोलिसांच्या कारवाईने बदलून गेली। त्याचं झालं असं की 2013 साली नक्षलवाद्यांची दक्षिण गडचिरोलीची कमांडर नर्मदा अक्काला भेटायला आलेल्या हेम मिश्राला पोलिसांनी अटक केली। चौकशी सुरू झाली। त्यांच्या तपासात आणखी काही नावं पुढे आली। त्यानंतर पोलिसांनी गडचिरोलीमध्येच काही जणांना अटक केली। जवळपास वर्षभराच्या तपास आणि चौकशीनंतर गडचिरोली पोलीस दिल्लीत पोहोचले आणि शहरी नक्षलवाद प्रकरणात जी.एन. साईबाबा यांना अटक झाली। पोलिसांनी साईबाबांना अटक करत असताना त्यांच्या घरातून अनेक साहित्य आणि डिजिटल पुरावे ताब्यात घेण्यात आले। त्याच पुराव्यांच्या आधारे जी.एन. साईबाबा आणि त्यांचे सहकारी हेम मिश्रा, प्रशांत राही, महेश तिर्की, विजय तिर्की आणि पांडू नरोटे यांना अटक झाली। सहकाऱ्यांना जंगलातील नक्षलवादी आणि शहरी भागातील नक्षल समर्थक यांच्यामध्ये समन्वयक म्हणून काम करत असल्याचे आरोप झाले। 7 मार्च 2017ला गडचिरोली जिल्हा आणि सत्र न्यायालयाने UAPA म्हणजेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत साईबाबासह इतर 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। मात्र त्याच प्रकरणात नागपूर खंडपीठाने सगळ्यांना निर्दोष मुक्त केले। खरं तर नक्षली कारवायांचा प्लॅनिंग जंगलामधूनच व्हायचं आणि नक्षलवाद्यांचा बस्तानही दाट जंगलामध्येच असायचं। मात्र हेम मिश्राच्या अटकेनंतर हळूहळू नक्षलवादाचा शहरी कनेक्शन समोर येऊ लागलं। एकानंतर एक विचारवंतांची नावं नक्षलवादाशी जोडली जाऊ लागली आणि त्याच काळात म्हणजेच 31 डिसेंबर 2018 रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगाव या ठिकाणी हिंसाचार झाला। त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यूही झाला आणि त्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि या घटनेचा तपास सुरू झाला। एकीकडे जी.एन. साईबाबा प्रकरणात तपास सुरू होता। त्यात भीमा कोरेगाव हिंसाचार झाला। त्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणात अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांसह गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडेंनाही अटक झाली। ज्या शहरी नक्षलवादाच्या आरोपातून साईबाबा अटक होते त्याच शहरी नक्षलवादाच्या पाठिंब्यानेच भीमा कोरेगाव मधील एल्गार परिषदेचं आयोजन झालं। त्यात परिषदेनंतर तिथे हिंसाचार झाला होता आणि पुन्हा एकदा शहरी नक्षलवाद केंद्रस्थानी आला होता। त्याचीच पाळमुळं देशाच्या कानाकोपऱ्यात असल्याचंही पुढे येत होतं। त्याच कारवाईला आजच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानं धक्का बसण्याची शक्यता आहे। रजत वशिष्ठसह झिरो अवर, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।